नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे 36 छातीचे कटोरी ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर इथे मी 1 मीटर अस्तर घेतलेले आहे आणि हा आहे ब्लाऊज पीस. तर आपल्याला इथे आधी पाठीमागच्या भागाचे माप टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करणार आहे. तर त्याच्यासाठी इथे मी अस्तर फोल्ड करून ठेवलेलं आहे. बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि आपल्याला आधी इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी खालच्या साईडून कापड सरळ करून घेते चॉक मारून. तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 14.5 इंचावर माप टाकून घ्यायचे. पाठीमागच्या गळ्याची उंची 7.5 इंच आहे. तर त्याच्यासाठी इथे मी शोल्डर 6 इंच घेणार आहे. पाठीमागचा गळा कमी आहे उंचीला, त्याच्यामुळे इथे मी 6 इंचाची शोल्डर ठेवणार आहे. आणि मुंड्यासाठी देखील 6 इंच घेतलेले आहे. आता आपल्याला इथे छातीचे माप टाकून घ्यायचं आहे. तर छाती आहे 36 इंच, त्याचा चौथा 9 इंच अधिक 2 इंच मार्जिनचे घ्यायचे. कमर आहे 28 इंच, त्याचा चौथा 7 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि मार्जिनचे 2 इंच. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची आणि मुंड्यासाठी इथे मी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे. इथे मी गळा रुंदी 2.5 इंच घेणार आहे आणि पाठीमागच्या गळ्याची उंची 7.5 इंच तयार आहे. तर इथे मी 8 इंचावर माप टाकून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडून देखील मी 2.25 इंच घेतलेले आहे खालच्या साईडला. इथे मी टक्स रुंदी 5 इंच घेतलेली आहे आणि उंची 5 इंच. दोन्ही साईडून अर्धा इंच घ्यायचे. 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. आता इथे मी कटिंग करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला हे कटिंग आहे ते ठेवून पुढच्या भागासाठी माप टाकून घ्यायचं आहे. तर पाठीमागचे जे कटिंग केलेले आहे ते आहे तसेच ठेवून साईडून चॉक मारून घेते. त्याच्यानंतर मुंड्याच्या साईडचे एकदा चेक करून घ्यायचे आणि बराबर रेष आखून घ्यायची. इथून मी 1 इंच घेतलेले होते. इथून आतल्या साईडला पुढच्या भागासाठी अर्धा इंच घ्यायचे आणि इकडून मी 1/2 इंच घेतलेले आहे. गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतलेली होती आणि पुढच्या गळ्याची उंची मी इथे 5.5 इंच ठेवलेली आहे. कारण मापाचे ब्लाऊज आहे त्याचे तयार उंची 4.5 इंच आहे, म्हणून इथे मी 5 इंच घेतलेले आहे. इथे कटोरीसाठी 1 इंच घेऊन गोलाई देऊन घेतलेली आहे. आता इथे मी योगपट्टीचे माप टाकते. तर पुढच्या साईडून मी 3 इंच घेतलेले आहे आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंच. इथे कटोरीसाठी अर्धा इंच घेऊन क्रॉसमध्ये रेष आखून घेतली. इथून मी मुंड्याच्या इथून 2.5 इंच घेतलेले आहे आणि कटोरीची रुंदी मी 5.5 इंच ठेवलेली आहे. इथे खालच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचे योगपट्टीसाठी. इथे पुढच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. आता इथे मी कटिंग करून घेते. इथे पुढच्या भागाचे कटिंग झालेले आहे. आता आपल्याला इथे स्लीवचे माप टाकून कटिंग करायचं आहे. तर खालच्या साईडून इथे मी चॉक मारून घेते. स्लीवची पूर्ण उंची आहे 8 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच घेऊन 9 इंचावर माप टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर इकडून 1 इंचावर माप टाकायचे आणि बाहीची गोलाई आहे 9.5 इंच. तर इथे मी 4.25 इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि पुढच्या साईडला 2 इंच. त्याच्यानंतर पाठीमागचे जे मुंड्याचा गोलाकार येतो तो मापून घ्यायचा आणि आपल्याला स्लीव्जवर माप टाकून घ्यायचा आहे.
इथे मी 8.25 इंचावर माप टाकून घेतलेले आहे. इथून मी खालच्या साईडला 3.5 इंचावर माप टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अजून एक वेळा चेक करून घ्यायचे. पुढच्या साईडला 2 इंच आपल्याला कापड कमी पडतो, तर त्याच्यासाठी आधी मी इथे स्लीवचे कटिंग करून घेते आणि बाकीचे जे एक्स्ट्राचा जो कापड वरच्या साईडला आहे तो कटिंग करून पुढच्या साईडला जॉईन करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे मी पिन लावून घेते. पुढच्या साईडला मी 2.5 इंच वाढवून घेतलेले आहे. असे शिलाई करून झाल्यानंतर अजून एक वेळा चेक करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड असेल तर कटिंग करून टाकायचे. आता आपल्याला इथे उरलेल्या कपड्यामध्ये कटोरी वाढवून घ्यायचे आहे, तर त्याच्यासाठी कापड कमी पडतो, तर इथे मी शिलाई करून घेते. त्याच्यानंतर इथे आपल्याला इथे कटोरी वाढवण्यासाठी क्रॉसमध्ये कटिंग केलेली कटोरी ठेवून घ्यायची आणि साईडून आहे तसाच आकार काढून घ्यायचा कटोरीचा. त्याच्यानंतर इथे मी अर्धा इंचावर माप टाकून घेतलेले आहे आणि पुढच्या साईडला बटनपट्टीच्या साईडला 1.5 इंच घ्यायचे. इकडून मी 1.5 इंच घेतलेले आहे. दोन्ही साईडून 1.5 इंच घ्यायचे आणि कटोरीला गोलाकार देऊन घ्यायचा बाहेरच्या साईडून. त्याच्यानंतर टक्ससाठी आपल्याला इथे कटोरीचा मध्य काढून घ्यायचा आणि रेषेच्या वरच्या साईडला 1.5 इंच घ्यायचे आणि खालच्या साईडला 1.5 इंच. इथे मी सरळ रेष आखून घेते. त्याच्यानंतर टक्ससाठी 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचे. टक्स रुंदी इथे मी दोन्ही साईडला टक्स रुंदी 1.5 इंच घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी कटोरी कटिंग करून घेते. कटोरी कटिंग करून झाल्यानंतर अजून एक वेळा चेक करून घ्यायची. एक्स्ट्राचा कापड असेल तर कटिंग करून टाकायचं आणि जिथे 1.5 इंचाचे माप येते तिथे टक्स पॉईंट देऊन घ्यायचा, कट देऊन घ्यायचा, म्हणजे आपल्याला शिलाई करतेवेळी टक्स पॉईंट समजेल. इथे अस्तरवरती कटिंग करून झालेले आहे. आता इथे मी ब्लाऊज पीसवरती कटिंग करून घेते. तर इथे मी ब्लाऊज पीस उलट्या साईडून फोल्ड करून ठेवून डबल फोल्ड करून घ्यायचा स्लीवचे कटिंगसाठी. इथे स्लीव्जला पुढच्या साईडला कापड कमी पडतो, तर आधी बाकीचे कटिंग आहे ते काढून घ्यायचे आणि उरलेले एक्स्ट्राचे कापड असेल तर पुढच्या साईडला जोडून घ्यायचे. इथे मी बाकीचे कटिंग ठेवून घेतलेले आहे. इथे पाठीमागचा भाग मी बॉर्डर सोडून वरच्या साईडला ठेवलेला आहे, तर आपल्याला तिथे डिझाईन बनवून घ्यायचे आहे. त्याच्यासाठी मी बॉर्डर सोडून पाठीमागचा भाग पुढच्या साईडला ठेवून घेतलेला आहे. तुम्हाला या ब्लाऊजचे पाठीमागच्या डिझाईनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेनच. अस्तरच्या बाहेरच्या साईडून आपल्याला इथे अर्धा इंच कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. इथे पूर्ण ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बाकीचे जे एक्स्ट्राचे कापड आहे ते स्लीव्जसाठी यूज करायचे आणि पाठीमागच्या गळ्याचा कापड आहे तो पण आपल्याला यूज करायचा आहे.